नमस्कार, मी भीमराव कराड पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, काल कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं आणि भलं मोठं असं आंदोलन आणि यशस्वी आंदोलन झालं. आता किती जरी गोदी मीडिया सांगत असल्या, लोक एवढी होती तेवढी होती तेवढी होती, परंतु तरुणांची संख्या ही मोठी होती आणि सरकार तरुणांना घाबरलंय हेही तितकंच खरं आहे. आज तिथं हजारोवरती लोक होती, म्हणजे जे वाटत होतं की 10-15 हजार लोक येतील, परंतु तिथं 60-70 हजाराच्या वरती म्हणजे लाखावरती लोक आलेली होती आणि शांततापूर्ण आंदोलन झालं. एकाही मुलावर कोणावरती केस नाही झाली. पहिली गोष्ट, आंदोलनाला परवानगीच सरकार देत नव्हतं, परंतु लोकांचा मॉब बघता आंदोलनाला परवानगी दिली गेली. त्यानंतर तिथं काही हिंदू संघटनावाले जे स्वतःला देशभक्त समजतात आणि भाजपच्या विरोधात ते आंदोलन करतात, त्यांना अतिरेकी समजतात, पाकिस्तानी समजतात, असे अंधभक्त जे आहेत, गोदी मीडियावाले चॅनलवाले, अशी मंडळी मात्र भरपूर होती आणि लोकांनी त्यांना हुसकावून लावला. अक्षरशः गोदी मीडिया तर गोदी मीडियाच्या विरोधात घोषणा देऊन ताणून लावलं लोकांना. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर हा व्हिडिओ आपण जर संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं गोदी मीडिया, भाजप सरकार, भाजपच्या पाठीशी नेमकी किती लोक आहेत. ते म्हणजे असं सांगितलं जातं की 10% सुद्धा देशातली जनता भाजपच्या मागे नाही, परंतु केवळ मशीन आणि निवडणूक आयोग, CBI, ED या संस्थांमुळं भाजपला मतदान पडतंय. तर ह्या सगळ्या विषयाची चर्चा आज आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 नंतर हे सगळ्यात मोठं पहिलंच आंदोलन आहे. जसं 2013ला अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी या सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आंदोलन उभारलं होतं, काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात सुद्धा मोठे असे घोटाळे झाले होते आणि तेव्हा अण्णा हजारेंनी स्वतः आंदोलनामध्ये उडी घेत आंदोलन पुकारलेलं होतं आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती भलं मोठं असं आंदोलन झालं होतं. आता त्यानंतर लोकांना असं वाटलं की नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी चांगलं काम करतील, देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, भ्रष्टाचाऱ्यांना संपवतील, भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये घालतील असं वाटलं होतं. परंतु 12 वर्षात एकाही भ्रष्टाचार्याला जेलमध्ये घातलं गेलं नाही, एकाही भ्रष्टाचार्याला शिक्षा झाली नाही. या उलट जे भ्रष्टाचारी आहेत, मग ते अजित पवारांवरती 72,000 कोटींचा घोटाळा असू द्या, आसामचा मुख्यमंत्री विश्वास शर्मा असू द्या, किंवा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री शिवेंदू अधिकारी असू द्या, ही सगळी मंडळी विरोधी पक्षामध्ये होती आणि ह्या सगळ्यांवरती भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हजारो कोटींचे आरोप या सगळ्यांवरती होते आणि त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाने पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना राज्याचं मुख्यमंत्री केलं, कोणाला केंद्रामध्ये मंत्री केलं. म्हणजे ED CBIची धाड टाकायची, त्याची गचाटी पकडायची आणि त्याला सांगायचं भाजपमध्ये आलास तर तो सुटला, भाजपच्या विरोधात गेला, तो जर विरोधी पक्षात राहिला तर तुला जेलमध्ये टाकू, अशी भीती दाखवून हे सगळे मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये घेतली. आज भारतीय जनता पक्ष जो आहे मूळ, तो फक्त 10% राहिलेला आहे. 90% काँग्रेस पक्षाचे काय, इतर पक्षाचे काय, राष्ट्रवादीचे काय, शिवसेनेचे काय, अशी लोक सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सध्या काम करतात. मूळ भाजपाई हे फक्त नावाला राहिलेलं आहे. या नवीन लोकांना पक्षामध्ये घेऊन त्यांना मोठमोठ्या पदावरती बसवलं गेलं आणि जसं आपल्याला वाटलं की भ्रष्टाचार 2014 नंतर कमी होईल, परंतु हा कमी झाला नाही.
लोकांना फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान गाय कटेंगे तो बटेंगे अशा गोष्टीवरच फक्त अवलंबून ठेवलं गेलं आणि विकास, नोकऱ्या, काळं धन म्हणजे आपल्या देशातनं गेलेला काळा पैसा, हे सगळे मुद्दे बाजूला फेकले गेले. नद्या स्वच्छतेचं असेल किंवा इतर जेवढे काय भाजपने मुद्दे आणले होते, सबका साथ सबका विकास, हे सगळे मुद्दे बाजूला पडले गेले. स्किल डेव्हलपमेंट असेल, स्मार्ट सिट्या बनवणं असेल, सगळे मुद्दे बाजूला पडले गेले. आणि करप्शन म्हणजे देशामध्ये जिकडं बघाव तिकडं करप्शन वाढलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन वाढलं गेलं. आणि या करप्शनलाच कंटाळून आजची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीचा उद्रेक झाला आणि तो उद्रेक सुप्रीम कोर्टानं सुरुवात केली की या सगळ्यांना कॉक्रोचेस म्हटलं. आणि हे सगळे कॉक्रोचेस म्हणजे जे तरुण पिढी आहे ही सगळी एकत्र आली आणि आता देश पातळीवरती एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. आता फक्त दिल्लीमध्ये आंदोलन झालं हजारोंच्या संख्येनं, 40-50 हजारापेक्षा जास्त लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. आणि मात्र आता पुढे जाऊन हे आंदोलन देश पातळीवरती उग्र स्वरूपात आंदोलन होतंय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता या आंदोलनाला कालच्या सुरुवातीला तो अभिजित दिपके भारतात आला, त्याला दिल्ली विमानतळावरतीच पोलिसांनी बसवून ठेवलं गेलं, तिथंच थांबवून ठेवलं गेलं. त्यानंतर मात्र तरुणांचा दबाव पाहता अभिजित दिपकेला आंदोलन स्थळी जाण्यास परवानगी दिली. त्या आंदोलनाला सुद्धा परवानगी दिली पोलिसांकडनं आणि परवानगी दिल्यानंतर तिथं आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आता त्या आंदोलन स्थळी बघा आपण अनेक गोदी मीडियाचा, हे गोदी मीडियाचं पहिलं बघा, बीजेपी से आरएसएस से कितना पैसा आता है, हर प्रोटेस्ट खराब करने पहुंच जाता है. चाहे हिंदू प्रोटेस्ट कर रहे हो, चाहे मुसलमान प्रोटेस्ट कर रहे हो, चाहे कोई भी कर रहा हो, ये दीपक शर्मा है, ये हर जगह प्रोटेस्ट खराब करने पहुंच जाता है. पहले और भी बढ़िया चश्मा लगाया करते थे, आपने वाला चश्मा लगाना छोड़ दिया, पायलट वाला. सर क्या गाली दी बताओ, आप सुअर बोल रहे हो. कॉकरोचेस भी आएगा तो सुअर भी तो आएंगे भाई. मुझे सुअर बोले, कुछ लोग हैं यहाँ पे सुअर बन के आते हैं, सारे प्रोटेस्ट खराब कर देते हैं. चाहे हिंदू का पत्रकार बघा, पत्रकारितेची लाज घालेली या लोकांनी, जे भाजप समर्थक आहेत तिथं गोदी मीडियाला एक्सपोज केलं गेलं. बघा, हा जर्नलिझम केलं म्हणतो, परंतु हा मोदीच्या फक्त बातम्या देतो गोदी मीडिया आहे. जैसा कि मैं आप लोगों को पहले से ही बताने की कोशिश कर रहा हूँ कि इन लोगों की एक पूरी गैंग है. जैसे कि बघा, हे हिंदुत्ववादी, हिंदू मुस्लिम करणारे हे सगळे लोक तिथं आंदोलनाच्या तिथं जमले. इनको फ्लाइट में नहीं बैठने दे रहे थे, इनको बैठने नहीं देना चाहिए. वैसे तो ये देखो सारे प्लान करके करते हैं. अभी थोड़ी देर में ये इसको इंटरव्यू देगा और ये कहेगी कि हिंदू राष्ट्र के लिए खतरा है आम आदमी पार्टी या कांग्रेस जनता पार्टी या कांग्रेस पार्टी, सारी पार्टियां ये हर प्रोटेस्ट को खराब करने पहुंच जाते हैं. बघा, हे जे तिथं जे गोदी मीडिया आली होती, त्या गोदी मीडियाला मात्र तिथं लोकांनी बोलू सुद्धा दिलं नाही. आता हे बघा, आज तक चॅनल वाल्याला टँकरवरती चढून बातमी करावं लागली लोकांच्या घाबरून, परंतु तिथनं सुद्धा उतरून ते पळून गेले, पसार झाले. म्हणजे देशामध्ये लोकांचा राग हा भाजप सरकारवरती आणि गोदी मीडियावरती सर्वाधिक असल्याचं दिसून आलं. बघा, बघा, हे गोदी मीडियाच्या विरोधात लोक घोषणा द्यायला लागले. अगर आप किसी भी एमएलए का, किसी भी प्रधानमंत्री बघा, हे उठाकर देखेंगे तो आप यही पाएंगे कि उन्होंने कितने कत्लेआम मचाए हैं, उन्होंने कितने रेप करे हैं. उनसे बहुत बेहतर है हमारे लीडर की. एटलीस्ट वो भी सपोर्ट उमर खालिद, आई सपोर्ट उमर खालिद, यस, उसमें कोई बुराई नहीं है उनको सपोर्ट करने के लिए. क्योंकि सबसे बड़ी बात मैं आपको बता दूं कि यहाँ पर हम जिस माहौल में रह रहे हैं, यहाँ पर आप अगर सत्ता के खिलाफ सवाल करते हैं तो आप पाकिस्तानी हैं, आप एक टेररिस्ट हैं. लेकिन ये नारा लगाना कि भारत तेरे टुकड़े होंगे, ये नारा लगाना कि भारत को चिकन नेक से जो हम काट देंगे, आपको नहीं लगता है कि ये वाकई में देशद्रोह वाला एक नारा हो चुका है? ये देशद्रोह का नारा हो. चिकन नेक क्या है, आपको पता है चिकन नेक क्या है? मुझे चिकन नेक के बारे में नहीं पता, ऑनेस्टली स्पीकिंग.
लेकिन मैं एक बात जरूर मानता हूँ कि हम जिस माहौल में रह रहे हैं यहाँ पर किसी को भी टेररिस्ट बताया जा सकता है। आपको पता है चिकन नेक क्या है? चिकन नेक के बारे में कोई आइडिया नहीं। उमर खालिद ने भारत से चिकन नेक को अलग करने की बात कही गई थी। बघा आंदोलन नेमकं काय चाललं होतं आणि ही गोदी मीडिया जी आहे जैसे काट के खाने की बात कही ही नेमकं वेगळ्या दिशेला आंदोलन नेण्याचा कसा प्रयत्न करत होते, परंतु हे सगळं लोकांनी सगळं हे हाणून पाडलं. बघा जिकडं तिकडं आंदोलन सुरू आहे आणि जोरदार असं आंदोलन जंतर मंतरवरती झालं. बघा हे लोकांची गर्दी. गोदी मीडिया हाय हाय म्हणजे अक्षरशः पळवून लावले सगळे जे 24 तास वाले, ETV वाले, TV9 वाले. बघा कशी अवस्था करून टाकली गोदी मीडियाची. अशीच अवस्था नरेंद्र मोदी सरकारची सुद्धा लोकांनी केलेली आहे. म्हणजे लोकांमध्ये एवढा उद्रेक. लेकिन बड़ी बात यह है कि आज वो अमेरिका से आए थे, कल वापस चले जाएंगे, फिर ये तब तो कौन करेगा? जरूरत नहीं है, इस युद्ध को नेतृत्व की जरूरत नहीं है. जहाँ निकलेगा वहाँ अपना नेतृत्व खुद बना देगा. हम दिक्कत तो वही आ जाती है ना, हम लोग को एक लीडर चुन लेते हैं, उसके पीछे पूरा मूवमेंट खड़ा कर देते हैं. हम लोग को कुछ चीज की जरूरत नहीं है. आपको नहीं लगता आज एक नेतृत्व की बघा तरुणांचा किती उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी, किती संत. इतना पीसफुल है. जंतर मंतर में कभी ऐसा नहीं हुआ, बहुत पीसफुल तरीके से चल रहा. इनके लोग आए, राइट विंग के लोग भड़काने की कोशिश भी गई, फिर भी नहीं. यूथ पढ़ा लिखा है, लॉ एंड ऑर्डर को जानता है. यूथ को सरकार पॉलिसीज बघा पुलिस हर चीज की जानकारी है, वो अपने आप को खुद ही समझते हैं. बेवकूफ नहीं. तरुण एवढे तरुण हे झालेले आहेत की अक्षरशः बघा हे काय गोदी मीडियावाले पण आहेत ते प्रश्न विचारणार आहेत. बघा अंकल आपकी उम्र कितनी होगी? मेरी 83 साल की उम्र है बेटा. 83 वर्षाचा एक आजोबा कॉक्रोच बनून आले. अब हमारी उम्र कहाँ रह गई है? लेकिन वो लोग बोलते हैं कि कॉकरोच जनता पार्टी तो मेरे उम्र के बच्चों की पार्टी है. अरे वो आपके जैसे की तो है, मगर हम तो जो ना आपके साथ में आए हैं, और अगर हम आपके साथ नहीं होंगे तो हम आगे कैसे बढ़ोगे? ये बता दो मेरे को. और ये कॉकरोच वाला मास्क ये कहाँ से मिला आपको? ये तो हमारी पार्टी है. ये आपको बघा अगर मास्क ऊपर करके दिखाएंगे आप? हे सगळं देशभर सुरू झालं त्या आंदोलनात. दो बॉडी का कह रहे हैं, खुद दो बॉडी के हैं. कभी भी देखिए आप चिप बता देंगे कि भैया चिप है. बिल्कुल हम लोगों ने पुलिस के साथ पूरा कोऑपरेट किया. उन्होंने भी देखा कि हम लोग कोऑपरेट करना चाहिए, इसलिए उन्होंने हमें परमिशन भी दिया है. बघा म्हणजे आंदोलनाला परमिशन दिली गेली, आंदोलन झालं. जंतर मंतर पर जिस नेहा भारती ने पुलिस वालों को गुलाब और फूल पेश किया था, बघा ऐका जरा हे. नेहा भारती जी हमारे साथ मौजूद है विशेष बातचीत के लिए. मैडम आपने फूल दिए, क्या हुआ, क्यों फूल देना चाहती थी आप? हम तो फूल देना चाहते थे पर अनफॉर्चुनेटली लिए नहीं किसी भी पुलिस वाले ने. हम तो इसलिए कहे थे कि हम आए हैं तो आप हमारी सुरक्षा के लिए खड़े हैं, तो आपके लिए फूल लेकर आए हैं पीसफुली. हम ऐसा नहीं करेंगे कि आप लोग पोलिसांना तिथं फुलं दिली गेली. म्हणजे आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलन भडकलं नाही. गोदी मीडिया सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेला होता. गोदी मीडिया सुद्धा गोदी मीडिया सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आलेला होता आणि गोदी मीडिया भडकवण्याचा प्रयत्न करत होतो लोकांना. त्या मुलांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तसंच त्यांना प्रश्न विचारण्याची एक स्ट्रॅटेजी असते. उमर खालिद या व्यक्तीवरती प्रश्न विचारले जात होते. त्यामुळं त्या तरुणांच्या लक्षात आलं की ही गोदी मीडिया आहे, आपल्याला भरकटवते, आपलं आंदोलन हे भरकटवतील. म्हणून त्यांनी सगळ्या गोदी मीडियाला तिथून हाकलून लावला. अक्षरशः एकानेही बाईट दिली नाही आणि गोदी मीडियाचा मात्र हिरमोट झाला. आता हे चॅनल जे आहेत गोदी मीडियाचे हे सुद्धा लोक आता काही दिवसांनी बघणार नाहीत. ह्यांनी काही जरी दाखवलं, खरं जरी किती दाखवलं तरी सुद्धा लोक बघणार नाहीत. अशी परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. लोकांचा राग हा गोदी मीडिया
आणि भाजप सरकार यावरती प्रचंड असा लोकांचा राग आहे आणि तो राग लोक आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी सरकारनं हे लवकरात लवकर जाणलं पाहिजे की त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा आपण घेतला पाहिजे, राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसरा मिनिस्टर बसवला पाहिजे. परंतु धर्मेंद्र प्रसाद हे RSS केडरमधून येतात, RSSचा माणूस आहे आणि त्यांनी शिक्षा व्यवस्थेमध्ये RSSला खुली सूट दिलेली आहे. RSSनं तिथला सगळा सिलेबस बदलून टाकलेला आहे, अभ्यासक्रम बदलून टाकलेला आहे. हे सगळ्या गोष्टी पाहता बघा असं झालेलं आहे की RSS राजीनामा घेऊ देत नाही, नरेंद्र मोदी अडचणीत येत आहेत. आता हा जर राजीनामा जर लवकरात लवकर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये देशभर आंदोलनं होतील. अभिजित दिपके जो याचा फाउंडर आहे त्यानं मात्र देशभर आता आंदोलनं करण्याची सुरुवात केलेली आहे. आता असं होईल की देशभर ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निवडी केल्या जातील, जबाबदाऱ्या दिल्या जातील येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आणि पुन्हा आंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. परंतु या सगळ्या गोष्टीतनं मात्र एक आपल्याला दिसतंय की नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे हे मात्र सरकार घाबरलंय, बिथरलंय. हेही तितकंच खरं आहे. नाही लवकरात लवकर निर्णय घेतला तर मात्र हे आंदोलन वेगळ्या वळणावरती जाईल अशी ही शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.